लक्ष्मी आंदेकर या आता जेलमधून निवडणूक लढवणार आहेत। लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जावर न्यायालयाने आता सुनावणी पुढे ढकलली आहे। 16 जानेवारी रोजी निकालाच्या दिवशीच आता न्यायालयाकडून सुनावणी होणार आहे। प्रभाग क्रमांक 23 रविवारपेठ नानापेठमधून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर निवडणूक लढवत आहेत। लक्ष्मी आंदेकर प्रभाग क्रमांक 23 ब मधून तर सोनाली आंदेकर प्रभाग क्रमांक 23 क मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दोघींना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे। पण अधिक माहिती घेऊया, आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत। अक्षय, जेलमधूनच या दोघी निवडणूक लढवणार आहेत, काय अधिक माहिती? अक्षय, यांच्याशी आपला काही तांत्रिक कारणामुळे संपर्क तुटला। आपण बघतोय लक्ष्मी आंदेकरांच्या जामिनावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। जेलमधूनच त्या निवडणूक लढवणार आहेत। अक्षय, जेलमधून या निवडणुका लढवणार आहेत, मात्र 16 जानेवारीला निकालाच्या दिवशीच कोर्ट निकाल देणार आहे, काय अधिक माहिती? निश्चित आपण बघू शकतो की पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत। लक्ष्मी आंदेकरनी आज न्यायालयात आपण जर पाहिलं तर मेडिकल ग्राउंडवर बेल ऍप्लिकेशन फाईल केलं होतं, त्याच्यावर मात्र न्यायालयाने सुनावणी जी आहे ती आज कुठलीही सुनावणी दिली नाही आणि त्यामुळे पुढील सुनावणी जी आहे ती 16 तारखेला म्हणजेच निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी होणार आहे। याचाच अर्थ की लक्ष्मी आंदेकर जेलमधूनच निवडणूक लढवणार आहे। 16 तारखेला न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। मात्र आंदेकर कुटुंबात तिकीट दिल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर विरोधकांनी निशाणा साधला।